मित्रांनो 23 जून 2025 तसा ऑर्डिनरी दिवस होता। 2 टाइम शी करून मी पण गोधडीमध्ये रात्री लोळत बसलेलो होतो। सध्या रात्री 1:30-2 वाजेपर्यंत झोपा लागत एवढे डिप्रेसिव्ह जिंदगी चालली आहे, बट दॅट इज नॉट द टॉपिक ऑफ डिस्कशन। ह्या दिवशी रात्री 1:18 माझ्या इंस्टाग्राम वरती एका अलौकिक माणसाचा मला मेसेज आला, मी तुम्हाला सांगतो। आणि तो मेसेज बघितल्यानंतर तुम्ही ही तारीख इतिहासामध्ये गोल्डन अक्षरामध्ये लिहून ठेवली पाहिजे, कारण माझ्या डीएम मध्ये महेश मोठे स्वस्त दारू पिऊन बावचाळायला आला होता। हा मेसेज बघितल्यानंतर मी त्यांना रिप्लाय केला, म्हटलं तुम्ही आता नवीन काय कांड केला। मात्र महेश मोठेला रात्री चढली, सकाळी उतरल्यानंतर त्याला कळलं की स्वस्त दारूच्या नशेमध्ये आपण नको त्या विषयामध्ये गचकन हात घातला आणि कुठं हात घातल्यावर कधी कधी नाक पण हाताला लागतो। हे त्याला कळल्यानंतर त्यांनी मला 1.5 मिनिटाची बेसलेस व्हॉइस नोट टाकली। सोहम दादा, मी माझ्या अकाउंटवरून तुम्हाला मेसेज केलेले बघून मला धक्काच बसला काय, कारण मी असं तुम्हाला फॉलो जरी करत नसेल तरी पण मी तुमचे व्हिडिओ वगैरे पाहतो आणि आय रिस्पेक्ट ऑल द पीपल। असं मी तुमचं हे काय नाहीये, बाकी ही जी शिवी दिली ना त्याच्यावर मी त्याला बेकार बोललोय काय। ठीक आहे दादा, मी मेसेज डिलीट करतोय। 1.5 मिनिटं माफी मागितल्यानंतर आणि काहीतरी बावचाळगत बडबड करण्याच्या मध्ये हा काहीतरी जगा वेगळं पण बडबडलाय की माझ्या अकाउंटवरून दुसऱ्या माणसाने मेसेज केला ज्याला तुम्ही रोस्ट केलं होतं। आणि मी कालपासून त्यामुळे चेक करत होतो, तर मला समजलं की तुम्ही ज्या माणसाला रोस्ट केले त्यानंच माझ्या अकाउंटवरून तुम्हाला मेसेज पाठवले। जाऊ दे, आता मी त्याचं नाव नाही सांगत तुम्हाला, पण आय एम रिअली सॉरी बरं दादा। याचा कार्तिक कॉलिंग कार्तिक झालाय। महेश मोठ्याच्या दोन्ही गालावरती 5 लोक येऊन 5ही पन्नाचे फनाफन रट्टे दिल्यानंतर याचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील। मात्र हिंसेला आपण परवानगी देत नाही, म्हणून महेश मोठीची इच्छा होती की मी त्याच्यावरती रोस्ट व्हिडिओ बनवावा। असं म्हणून आपण त्याला तथास्तु करू, लग्न आधीच त्याला आपण आहेर देऊ आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करू। नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोमन, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। येस, आज आपण बोलणार आहोत महेश मोठे बद्दल। एक्स क्रोमोझोम वाय क्रोमोझोम एकत्र होतात तेव्हा YZ क्रोमोझोम होतो आणि या YZ क्रोमोझोमचा भैया गायकवाड सारखंच अजून एक अलौकिक रूप म्हणजे महेश मोठे। महेश मोठे ब्रह्मज्ञानी माणूस आहे। रिसेंटली बिग बॉस मराठी केव्हा चालू होईल हे कलर्स वाल्यांना स्वतःला माहिती नाही, हे कोणाला माहिती नाही, हे ह्या रताळ्याला माहिती आहे। बिग बॉस मराठी कधी आहे बाबा नेमकं? भरपूर जण वाट बघतात पण कुणालाच माहित नाही मित्रांनो, मी जर सोडलं तर मैं बाबा टिल्लू। बरोबर आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती नाही बिग बॉस मराठी केव्हा चालू होईल, याला माहिती आहे कारण हा जेव्हा रात्री भोंगळा आपल्या गोधडीमध्ये झोपला होता, एका कानामध्ये एंडेमॉलची टीम आणि एका कानामध्ये रितेश देशमुख भाऊ हे स्वतः आले होते याला सांगायला की बिग बॉस केव्हा चालू होणार आहे। पहिले तर मला कळत नाही महेश मोठे हे सगळं बोलताना भोंगळा का बरं बसलाय। महेश मोठेला कळत नाही की त्याची छातीचे ढेरीपेक्षा पुढे यायला लागलेत। अरे महेश मोठे, तुझे मोठे झालेत भाऊ, तू आता जरा जिम बिम लाव, रोज कार्डिओ बिडिओ कर, जरा पतला बितला हो, बघत नाही असं केळसवाणं शरीर भावा, आई शपथ। आणि माझं तर म्हणणं आहे की नाही बिग बॉसच्या घरामध्ये जावंच। हा जर बिग बॉसच्या घरामध्ये गेला, मागच्या सीझनला पण आपल्या बिग बॉसच्या व्हिडिओने करून टाकला होता, यावेळेस तर आपण महेश मोठ्याला असा वन साइड घेऊन मी तुम्हाला सांगतो ओहो। आणि जर याच्या दुर्दैवानं हा आणि मी एकाच टायमाला घरात असलो तर मी घरनं तुम्हाला सांगतो कपडे घेऊन जाणारच नाही, याचेच लुटून तिथं घालील, याला नाश्ता असा कच्चा खाईल ना मी तुम्हाला सांगतो। माय गॉड, अब मजा आ गया। मग हा म्हटलाय की 2 महिने होणार नाही कारण केदार शिंदेने 4 कोटीचं कर्ज काढलं होतं आणि मग म्हटलंय की केदार शिंदे पाठीमागा आला। कोणाचा पाठीमागा आला? महेश मोठे अशा चाळे सोडून दे भावा, एक शोभत नाही तुला मारता। सूरज चव्हाण बरोबर तो झपूक पिक्चर केदार शिंदे साहेबांनी काढला होता, तो पिक्चर फेल गेला, परिणामी 4 कोटी रुपयाचं कर्ज झालं आणि ते कर्ज झाल्यामुळे केदार शिंदे साहेब थोडस पाठीमागा आलं। याला कोणतरी सांगा की पिक्चर बनवताना स्वतःच्या खिशातनं पैसे कोणी टाकत नाहीत, बावळट। आणि जो बिग बॉस मराठी हा शो आहे याचा प्रोडक्शन हाऊस एंडेमॉल ते वेगळा विषय असतो, काहीतरी आपला बोलायचं क्लूलेस। तुला एवढे येडेचाळे करून पण बिग बॉसच्या घरामध्ये घेणार नाही, अरे तुला स्वतःच्या घरामध्ये लवकर घेते नाही, बिग बॉस काय घेणार आहे केळ्या। महेश मोठे इतकंच तुम्हाला मात्र श्रीमंत व्हायचं असेल काहीच तर थोडंसं कारभाराकडे लक्ष द्यावं लागतं। मी तुम्हाला सांगतो का ट्रेडिंग ॲप बद्दल जो गेल्या असंख्य वर्षांपासून ट्रस्टेड आहे, तुमचं फायनान्शियल फ्युचर सुद्धा सिक्युअर करतो। मी तुम्हाला सांगतोय प्राईम एक्स बीटी बद्दल। 150 पेक्षा अधिक देशांमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त युजर प्राईम एक्स बीटी यूज करतात। याशिवाय 2018 पासून लॉन्च झालेलं प्राईम एक्स बीटी आतापर्यंत सगळ्यात ट्रस्टेड ऍप्लिकेशन म्हणून पण ओळखलं जातं। टॉप टायर इन्क्रिप्शन आहे, मल्टी सिग्नेचर प्रोटेक्शन आहे, याशिवाय कोल्ड वॉलेट सुद्धा। याच्यामध्ये तुमची जी करन्सी आहे ही ऍक्च्युअली फिजिकल वॉलेटमध्ये स्टोअर होते, म्हणजे हॅकिंग बिकिंगचं प्रमाण होत नाही। काय चला मी तुम्हाला पटकन एक ट्रेड करून दाखवतो प्राईम एक्स बीटी बद्दल। सो प्राईम एक्स बीटी लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसते। मार्केट्समध्ये तुम्ही एकदा जर गेले तर तुम्हाला वेगवेगळे मार्केट दिसतात ज्याच्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकता। आपण आता हा सिलेक्ट करूयात ऑप्शन। ग्राफ बघता तुम्हाला बाय आणि सेल असे 2 ऑप्शन असतात आणि इथनं मला असं वाटतं की मे बी ग्राफ जो आहे हा खाली जाऊ शकतो। सो मी सेलचं ऑप्शन सिलेक्ट करतो आणि इथे अमाऊंट जी आहे ट्रेडची ही इन्सर्ट करून आपण सिलेक्ट करतो। आपल्या ज्या ओपन पोझिशन्स आहेत ते आपल्याला इथे बघायला मिळतात आणि इथे आपल्याला रिअल टाइम मध्ये दिसतं की आपण जे अमाऊंट ट्रेड करतो ही प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये आहे। याशिवाय तुम्हाला इथे 24 तासांचा सपोर्ट सुद्धा अवेलेबल आहे। डिपॉझिट करायची प्रोसेस सुद्धा एकदम सिंपल आहे। डिपॉझिटवर जर तुम्ही क्लिक केलं तर या सगळ्या वेजमध्ये तुम्ही डिपॉझिट करू शकता, ज्यामध्ये UPI सुद्धा ऑप्शन आहे ज्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो। सो आता हा ट्रेड आपला प्रॉफिटमध्ये आहे। इथे जर मी त्याला सिलेक्ट केलं आणि इथे जर आपण त्याला सेल क्लोज पोझिशन म्हटला तर ऑलमोस्ट $18 पर्यंत आपल्याला ह्या ट्रेडमधून प्रॉफिट झालाय, तुम्ही बघू शकता। 24 तासांचा सपोर्ट आहे। $1000 तिथे डेमो अकाउंट आहे ज्यावर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता। डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, त्यावरती क्लिक करा, डाउनलोड करा प्राईम एक्स बीटी आणि आपल्या फायनान्शियल फ्युचरला सिक्युअर करायचा प्रयत्न चालू करा।
जसं महेश मोठेचं तुम्ही सगळं मनावरती घेत नाही तसं माझं पण सगळं मनावर घेतलं पाहिजे असं गरजेचं नाही. मग याला कोणतरी सांगितलं की याच्या बॉडीमध्ये प्रोटीनची कमतरता आहे भाऊ, 100% आहे, त्याशिवाय माणूस भावचळ्यागत बोलत नाही. आपका डायपर बम चेक बम टेस्ट पास करेगा. पण म्हणून मी श्रावणामध्येच मासे खाल्ले. या श्रावणामध्ये पण मी मांस खातोय. कारण सांगतो मित्रांनो तुम्हाला, काय मी खाणार नव्हतो पण मी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर म्हणले तुम्हाला जरा प्रोटीनची कमतरता आहे. हॉटेलला जाऊन श्रावणामध्ये मासे खाल्ले, इंस्टाग्रामवर लोकांच्या शिव्या खाल्ल्या. एवढी जर तुला प्रोटीनची कमतरता असेल महेश, कम टू मी, आय विल गिव्ह यू प्रोटीन 3 times a day. यू विल गो क्रेझी. मित्रांनो, तो माणूसच काय जो प्रत्येक गोष्टीमध्ये शेतीला मध्ये आणणार नाही आणि सिंपती घेणार नाही. शेतकऱ्यांचे योग्य प्रश्न सोडवायचा ठिकाणा राजकारण्यांनी घेतलाय ना, क्रिएटर्सने. जो तो बघावा तर शेतकऱ्यांच्या नावावरती क्लाउट आणि काहीतरी व्ह्यूज घ्यायला येतो. त्यामुळे महेश मोठ्याला पण 3 टाइम जेल 2 टाइम भूक खाल्ल्यानंतर हे कळतं का मी पण थोडीशी क्राऊडची सिंपती घेतली पाहिजे. म्हणून मध्येच आय मग फार्मर करत राहतो. Many people think I am not a farmer, but I am a farmer. कन्हैया मेरा छोटा भैया, मैं बलराम उसका बड़ा भैया. हा देशातला असा एकमेव शेतकरी आहे ज्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कवडी मात्र ही शंका नाही. हा जर कुठं दिसला त्याला चापटावंसच मला वाटेल. माझं तर म्हणणं आहे की असं बावचळ्यागत रील करण्यापेक्षा स्वतःच्या पाठीवर नांगराला वांदे शेतामध्ये माती उपसायला जा. समाजाचंही भलं होईल, तुझंही भलं होईल. ते फॅमिली पॅक पण जरा कमी होईल, दिसायला पण चांगलं वाटेल, लोकांनाही शांतता मिळेल. I have came from outside. I tried everything. आय हॅव कम फ्रॉम आउटसाइड, आय हॅव ट्राईड एव्हरीथिंग. इतक्या वेळेस 2दा फॉरेनला गेल्याचा हा कौतुक करत राहतो मित्रांनो. जसं काय काहीतरी जगा वेगळं काम करून आलंय आणि परत आल्यानंतर म्हणे मला शेतीमध्ये मजा येते. तिथल्या जेलमध्ये गेला होता 3 वर्ष, तिथं कुत्र्या हरकत चोपलं हे सांगायला लाज वाटत नाही का रे भिकारी? But I only like farming now. मी पण आधी बोललोय, हे सगळेजण शेतकऱ्यांच्या नावावरती क्राऊड घेत राहतात आणि बिचारे भोळी बाबडे माणसांना वाटतं नाही हा मातीतला आहे. कोणी मातीतला नाही, पागल बना यार तुमको. महेश मोठेल मध्ये जग हिताचे पण काहीतरी संवाद साधायचे असतात. स्वतःची 4th हँड गाडी घ्यायची वांदे, याला हातगाडीवर कोणी लोक ठेवणार नाही. मात्र हा लोकांना 2nd हँड गाडी घ्या असा समाज प्रबोधन करायला लागला. आणि माझ्या मते तुम्ही सेकंड हँड गाड्याच घ्या आणि ह्या पृथ्वीला वाचवा. आणि ही काय कुठली जाहिरात नाही, फक्त एक माझा विचार आहे बाबा. अरे हे तुझे विचार आहेत? अरे तू कोण आहे? विचारवंताच्या नावाखाली महेश मोठे हा निव्वळ ढुंगांना पडलेला एक जनता आहे. मी तुम्हाला सांगतो, याची अशी इंस्टाग्रामवरती असंख्य विचार बघितल्यानंतर कधी कधी मला टेन्शन येतं की जे याला आदर्श समजतात त्यांचं मी काय करावं. मुळात ज्यांना महेश मोठे आवडतो आणि ज्यांचा महेश मोठे हा आदर्श आहे त्यांची एक वेगळी सरकारने चाचणी केली पाहिजे. एक वेगळा कॅम्प लसीकरण स्वखर्चानं, इथं माझ्या खर्चानं करा पण ते कॅम्प बसवा आणि यांना लसीकरण द्या ज्यांचा हा आदर्श आहे. हापचड्डी महेश मोठे रिसेंटली प्रेमामध्ये पडलाय, त्याबद्दल आपण पुढे जाऊन बोलू, विच इज गुड थिंग. ओके, नथिंग बॅड अबाउट दॅट. पण मग अचानक हॉटेलमधल्या पण रील पडल्याचं मी नाही, माझं काय म्हणणं नाही. ओके, असं लोक कमेंट सेक्शन मध्ये बोलतायत. पुण्यातल्या 3 स्टार हॉटेलमध्ये जेवढी मजा येत नव्हती झोपायची तेवढी मजा आज मी ज्या गादीवरती झोपलो ना मित्रांनो, ती गादी कधीच हॉटेलला सर येणार नाही. कधी नव्हतं 200 रुपये देऊन कुठल्या तरी ओयोच्या गादीवर झोपायचा माऊ प्रसंग आला, त्या भिकाऱ्याला तो पण नकोय. आणि हे सगळं झाल्यानंतर त्याला ह्या गादीवर झोपायला मजा आली. महेश, आय टेल यू, तुला माझ्या गादीवर झोपायला पण खूप मजा येईल. कम कुशीत झोपू, WWE खेळू आपण मस्त. आणि असं नाही की या हॉटेलचा विषय तेवढा वावचळतो. महेश मोठे रिसेंटली विमानामध्ये बसला आणि ही लॉस्ट इट, ही गॉट बोंकर्स. विमानामध्ये बसायच्या अगोदर 3 दिवस रील, विमानामध्ये बसल्यावर रील, चढताना रील, उतरताना रील, उतरल्यानंतर घरी जाताना रील, एवढं ते विमान प्रवासाला ग्लोरीफाय केले. विमान प्रवास 50 मिनिटाच्या रील बनवल्यात 60. मी आहे सध्या पुण्याच्या एअरपोर्ट वरती. फायनली तिकीट भेटलेलं आहे. पाठीमागच्या 2 तासापासून जे विमानात यायचं जे चालू होतं ना, तो हा नजारा बघण्यासाठी काय. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला जेव्हा तिकीट काढलं तेव्हा म्हणे मला अमेरिकेत जायचं होतं पण मी आता कोकणात जाणार. मी अमेरिकेला जाणार होतो पण ते कॅन्सल करून मी आता चाललोय कोकणामध्ये. मित्रांनो, याला अमेरिकेचं सुलभ शौचालय तरी परवडाल का तुला? हागायला गेला न धुता बाहेर पाठवतील, तिथं पळत येशील परत तिथपर्यंत. अमेरिकेला चाललाय, कव्वा चाला देखो हंस की चाल. अरे यार. आणि तिकीट काढल्यानंतर विमानामध्ये चढताना रील. मुख्यमंत्र्याला सांग नाही लवकर आंदोलनाला हे करा, नाहीतर विमान घेऊन यायला लागलोय बघा तुमच्याकडे. नको त्या विषयामध्ये ही रील केली, त्याच्याबद्दल काय माहिती पूर्ण याला असेल नसेल. विमानामध्ये बसताना रील. आता मी बी त्यात बसलोय बघा. बसल्यानंतर त्या पायलटचे कान चावले ते वेगळेच. विमान उडवायचं राहिलं बाजूला, लँड केल्यानंतर बाहेर जायचं राहिलं बाजूला. त्या पायलटचे कान चावतोय, त्या पोरी समोर इंग्लिश मध्ये फॉर्म मारतोय टवळं. आणि हे सगळं झाल्यानंतर उतरताना अजून एक रील. मस्त वाटलं. तर हे आहे सिंधुदुर्गचं एअरपोर्ट. मी तर म्हणतो आपण आर्टिस्ट फॅमिलीच्या वतीनेच्या कपाळावरती कॅमेराच फिट करू. कंटिन्यू स्ट्रीम कर महेश, मजा येईल आम्हाला तुझी सगळी स्ट्रीमिंग पाहायला लाईव्ह मध्ये. सुपर चॅट भेटतील ते वेगळे. चला आता आपण आपलं बॅगेज घेऊया. आणि हे सगळं झाल्यानंतर 2 दिवस तो त्याच झोन मध्ये. अहो, गणपती एवढा चांगला सण, मला सांगा, सगळेजण एन्जॉय करतात, गणपती बाप्पाचं दर्शन घेतात. याला मंदिरासमोर गेल्यावर नाक प्रश्न पडतात, हा कुपोषित ओशो कुठला. पण देवापुढे सिक्युरिटी असणं
म्हणजे मला प्रश्न पडला राव, मला पुण्यातल्या लोकांनी सांगा राव, काय नेमकं हे दगडूशेठचा विषय काय आहे? सिक्युरिटी कशाला? मंदिरासमोर सिक्युरिटी का मग बाप्पा काय? ती सिक्युरिटी तुझ्या अर्क्यांना चापटवायला भावा. आजकाल एक तर देव धर्माच्या ठिकाणी आशीर्वाद कमी आणि रील करायलाच लोक जास्ती जातात. काही वर्षानंतर तिथं मंदिरामध्ये देव पण आशीर्वाद नाही, देव पण पोचडीन उभा राहील अशी परिस्थिती झाली आहे केविलवाणी. आणि याचं म्हणणं आहे की एवढा मोठा गणपती येतो तिथं, एवढ्या लाखो लोकांमध्ये, हजारो लोकांमध्ये ते दर्शनाला येतात, तिथं सिक्युरिटीची काय गरज आहे? अरे येडपीट पिटपट आहे का रे तू? हाच प्रश्न तू ते सिक्युरिटी काकांना विचारला पाहिजे होता. त्यांनी तुझ्या उजव्या कुल्ल्यावर त्याचं उत्तर असं दिलं असतं की पुढच्या गणपती पण लक्षात राहिलं असतं. शीला नाव ठेवणाऱ्यांनो, याच्या घराच्या गच्चीवरती कुठल्या तरी कावळ्याने शी केली. त्या शीला साफ करायचं सोडून याला असं वाटलं का मी त्या शीवरती व्हिडिओ बनवला पाहिजे. अरे हा कावळ्याच्या विष्ठेवर व्हिडिओ बनवतो. कुठल्या तर कावळ्याने इथे येऊन शी केली आणि त्यातनं एवढं सुंदर वटवृक्षाचं झाड आलंय. आणि या झाडाकडे बघून एक गोष्ट समजते की कुठेतरी पडल्यानंतर उगवलं असणार, पण त्यानं उगवल्यावर हार मांडले नाही. त्या सगळ्या भिंतीला भेगून तोडून फोडून आलंय. इथं तो हागला, त्यातनं हे उगवलं, हे फोडून बाहेर आलं. अरे हे कोणतं मोटिवेशन आहे जत्रेत हरवलेलं विवेक बिंद्रा? अरे एवढं शी मध्ये जर तुला दिसते तर थोडीशी ते कावळ्याची तू पण का नाही? तुला झाड उगवलं, आकाचं रोपटं जरी उगवलं, अख्खा महाराष्ट्र शासकीय सुट्टी घोषित करेल आनंदात. शी मधून जर एखादं जीवन पणत असेल तर ते शीला आपण चुकीचं कसं म्हणू शकतो? शीला चुकीचं कसं म्हणू शकतो? अरे हे कोणते विचार आहेत? असे विचार माझ्या मनात कधीच नाही आले. शीला चुकीचं मग का रोज नाश्त्याला ती चुना भट्टी ब्रेडला लावून धावा? गाईच्या शेणानं दात घासू शकतो आपण. गाईच्या शेणाने दात घासू? गाईच्या शेणाने? मी खूप रिलिजियस माणूस आहे, ठीक आहे, खूप धार्मिक आहे, गौरक्षकांसाठी खूप रिस्पेक्ट पण आहे, पण मी शेणाने दात नाही घासू शकत महेश. अरे का विचार येतात तुझ्या डोक्यामध्ये? का तुला शेणाने? अरे वापर ना कोलगेट बाबा, विको बिको वज्रदंती वगैरे दंतमंजनने घास का? शी आहे पण शी सुद्धा प्रकाराची आहे वेगवेगळ्या. मला नाही व्हिडिओ मार्फत त्याला ओपन चॅलेंज द्यायचे भाऊ. मी तुला 50,000 देईल, सुवा खर्चाने खिशात भरील. तू एकदा शेणाने मला दात घासून दाखव, मला ते दृश्य बघायचं आहे. एक गूळ स्वतःचे दात शेणाने घासताना, अलौकिक दृश्य आहे. आणि असं सगळे विचार असताना असं सगळं करून रिसेंटली महेश भाऊला खरं प्रेम भेटलं आणि ते व्हिडिओ बघून ओ माय गॉड, छानपैकी आम्ही फिरतोय, मस्तपैकी आम्ही आमचं नातं सांभाळतोय. आम्हाला कोणाचीही गरज नाहीये, मी, तू आणि हा निसर्ग. यू गाईज रिअली लुक व्हेरी क्यूट टुगेदर. ओके, सो ऑनेस्टली ऑन ऑनेस्ट नोट असेच एकमेकांसोबत छान मोमेंट्स स्पेंड करा. तू बघ, नोटीस कर महेश भाऊ, त्या रीलवर लोकांना चांगल्या कमेंट केल्या आहेत मेजरली, त्याच्यामध्ये तू असा चांगला काहीतरी हॅपी एन्जॉय मोमेंट करतोय, विच इज गुड. आमचे काय उन्हाळे चालले, पावसाळे चालले, ऐसाही आहे मेरा. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. पिन कमेंट आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली, त्यावरती क्लिक करून प्राईम एक्सपीडी डाउनलोड करा. एनिवेज गाईज, पुढचा व्हिडिओ कशावर पाहिजे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ लाईट हार्टेड होता ना, म्हणजे जास्त नाही झाला ना. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन काळजी घ्या स्वतःची. बाय बाय.